नमस्कार, मी डी एस लोखंडे पाटील. चालू वार्तामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आपण ह्या व्हिडिओमध्ये एक गोष्ट आज नक्की शिकणार आहोत. गरुड सापाची शिकार ज्यावेळेस करतं त्यावेळेस जमिनीवरती शिकार करून आकाशामध्ये घेऊन जातं. याचं कारण म्हणजे पहिली गोष्ट, गरुड शिकार करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवतं, त्याची सुरक्षितता. कारण सापाची ताकद, साप हा सरपटणारा प्राणी असल्यामुळे सापाची ताकद जमिनीवरती जास्त असते. म्हणून गरुड हा सापाच्या एरियामध्ये म्हणजेच अर्थात जमिनीवरती त्याच्याशी कधीच युद्ध करत नाही किंवा लढत नाही. त्यामुळे त्याला अलगद उचलून त्याला आकाशात नेतो, जेणेकरून आकाशामध्ये सापाला घेऊन गेल्यानंतर सापाची ताकद आहे, प्रतिकारशक्ती आहे, ती कमी होते. त्यामुळे सापाला गरुडाविरोध लढण्यासाठी जी ताकद पाहिजे ती ताकद कमी पडते. त्यामुळे साप हा गरुडाचा बळी बनतो. यामध्ये शिकण्यासारखं हेच आहे, ज्यावेळेस आपण एखाद्याशी कोणत्याही तात्विक असेल, वैचारिक असेल किंवा न्यायिक असेल, कोणताही आपण लढा लढत असताना आपली ताकद ओळखणं, आपली ताकद कुठे काम करते ओळखणं अत्यंत गरजेचं आहे. जर एखाद्याशी आपण लढतो आहे आणि जर त्याच्या भागामध्ये त्याची जिथे ताकद आहे तिथे जर लढलो तर तिथे आपली हार 100% गृहीतच धरून चाला. जर आपण आपली ताकद जिथे आहे तिथे जर त्याला घेऊन जाऊन लढलो तर यदाकदाचित तिथे आपला विजय हा होऊ शकतो.